2025 चे थरार पाहायला मिळतोय. शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2025 चे थरार मेगा फायनल मॅच ऑन झालेली आहे. एका बाजूला संघ फाईट करत असताना कल्पक रायझिंग स्टार्स अंकुशजी भोसले यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला चावट टायटन्स गणेशजी जगताप यांचा संघ फाईट करताना पाहायला मिळतोय. मॅच ऑन, ग्रीन सिग्नल देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट, फटका फसलाय, परतावं लागेल फलंदाजाला. पहिली विकेट संपादित होत असताना अंशुल बॅक टू डकआउट बाद. क्या बात आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. फायनल कशी असावी अशी असावी. पहिल्याच बॉल वरती बॅटल चालू झालेलं आहे, पलटवार चाललेलं झालेलं आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय बॅटिंगला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुंदन भोसलेला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सागर इरमाली आहेत. स्ट्राईक एंडला कुंदन भोसले आणि नॉन स्ट्राईक एंडला उमेश पवार आपल्याला पाहायला मिळतात. एकाच संघातून खेळत असतात, परंतु आता मात्र आमने सामने फाईट. कवचच्या दिशेने फटका सजवलाय अलॉंग विथ द कार्पेट. अक्षय गायकवाड धावतात. रातील फक्त आणि फक्त धावत. बॉल चाललाय सीमा पार आलेला हा चौकार. 4. एक तेर तो एक मेरी असे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओव्हर नंबर 1 ऑन गोइंग पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले चे षटक आपल्याला जरूर पाहायला मिळतो. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. फिल्डिंग थोडीशी यावेळेस पंबल जरूर होतोय. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तब्बल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं काल देखील आपण पाहिलं, आज देखील पाहिलं. अभि आमच्या समेत जॉईन होते स्कोरिंगच्या भूमिकेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस आज पूर्णपणे डान्सिंग डाऊन फटका खेळायचा होता. आज मी तर म्हणेन गणेशजी जगताप साहेब आज ATM कार्ड घेऊनच आलेले सोबत. पुन्हा एकदा आता मात्र संधी आहे. चेहऱ्यावरती माझ्या देखील स्माइल आली आहे. तुम्ही देखील जिंका, मला देखील जिंकून द्या असं एक कॅश प्राइज आहे. चावट टायटन्स यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आले. आता देखील मॅच जिंकली तर रोख रक्कम 2500 रुपयाचं कॅश प्राइज गणेशजी जगताप यांच्या वतीने असेल आणि मला देखील 500 रुपयाचं यावेळेस. परंतु पलटवार केलाय, बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार चौकार. क्या बात आहे. मॅच मध्ये रोमांच वाढत असताना, कारण की महत्वाची मॅच आहे, महत्वाची लढत पाहायला मिळते. मेगा फायनल मॅच पुढे एकदा त्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहेत, आता संधी वाढली आहे. ओहो, क्लोज कॉल होता. धोक्याची घंटा वाजली होती, परंतु यावेळेस आपण पाहतो एकच धाव मिळेल. धावफलक पोहोचले तब्बल 11 या धावसंख्येवरती. 1 और 1 11 11 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. मॅन्डेटरी पॉवर प्ले चा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा जर विचार केला, भरपूर असे धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती 11 ऑन बोर्ड. 11.00 च्या सरासरीने धावा पाहायला मिळतात. त्यावेळी जर पाहिलं तर मेगा फायनलची मॅच अथर्व टायगर्स हा संघ परास्त झाला. एक मोठा संघ होता. तर वर्षीप्रमाणे या वर्षी तो फायनल मध्ये पाहायला मिळाला नाही, कारण की त्या संघाचा रेकॉर्ड आहे. अथर्व टायगर्स म्हटलं तर एक मोठा संघ आहे, परंतु आता मात्र थोडासा यावेळेस मी तर म्हणेन बॅकफुटला पाहायला मिळाला. पुढे एकदा बॉलर तयार आहे. लेफ्ट आर्म बॉलर सतीशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते सतीशच्या माध्यमातून. बॉलर तयार. पहिला बॉल स्ट्राईक इनला कुंदन भोसले. पहिला बॉल यॉर्कलेनचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न तुकाराम आहेत आणि आता देखील आपण पाहतोय लाऊड अपील केलेली आहे. पाहावं लागेल. धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु वाईट बॉल पंच सांगत असताना वाईट बॉल आणि नॉट आउट असेल. पंच देखील आहेत तिथे उपस्थित. सनी बोहिर पंचांच्या भूमिकेत. विष्णू शिंदे सर आहेत ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत. डान्सिंग अंपायर
म्हणून ज्यांची ओळख आहे ते आज उपस्थित आहेत. आज भरपूर रोमांच जरूर पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून एंटरटेनमेंट. 12 धावा फलकावरती आहे. 12 ऑन बोर्ड. सलामीवीर जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. ओपनिंगसाठी अंशुल आला होता. महत्वाची विकेट सॅक्रिफाईस झाली. परतावं लागले त्याला. आणि न्यू बॅटर आपण तो पाहिला कुंदन भोसले आला. चल यस मॅच जरा स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा शेवटची मॅच आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील आपल्याला पार पाडायचं आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी बक्षीस वितरण सोहळा आपल्याला जरूर पाहायला मिळेल थोड्याच वेळात. कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन? चमचमणारी ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल ते देखील पाहणं फार गरजेचं असेल. संध्याकाळचं सत्र बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून. तदनंतर आपण जर पाहिलं तर इथे ऑन फील्ड देखील बरीचशी प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षक राजा पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. धावफलक जण पोहोचले तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. ओड नंबर 2 उमेश पवार बॅटिंग करत असताना. नेक्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेस काय फटका आहे. उमेश पवार कवार आला हा षटकार सिक्सर. बॉल होती यार. नेक्स्ट बॉल यॉकलेनचा बॉल होता. खोदून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर धावतात आणि 2 धावा तोपर्यंत जरूर कंप्लीट झालेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक जो पोहोचेल तब्बल 21 या धावसंख्येवरती. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. दुसरं सत्र चालू आहे. दुसरं षटक चालू आहे. पहिलं सत्र यावेळेस ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. ऑन साईडला फटका केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचं कॉल नाही. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल सतीश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक इनला कुंदन भोसले आणि नॉन स्ट्राईक इनला उमेश पवार. सतीश शेजवळ बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ओहो यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. पाहावं लागेल काय करते मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल आला. पंचांचे दोन्ही आज समांतर धावा मिळाले. त्यानंतर अवंतराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. सातत्याने जर पाहिलं तर यावेळेस पूर्णपणे मॅच मध्ये चेंजेस होत असताना जरूर पाहायला मिळते. कारण की महत्वाचे मॅचेस आहे. महत्वपूर्ण लढत आहे. शेवटचे क्षण आपण खऱ्या आपण पाहतोय. पुरुष एकदा पाहावं लागेल. यावेळेस एकदा मिळेल. शांत संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 22 रन. 22च्या स्वरूपात एक धाव जरूर आलेली आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला 1 धाव जरूर कंप्लीट झाली आहे. आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न पाहावा लागेल मैदानावरती घडलंय काय. आणि येस 2 धावा कंप्लीट होतील.
2 धावांच्या मदतीने दाफलकजम पोहोचेल तब्बल 26 ऑन बोर्ड. 26 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 26 ऑन बोर्ड. षटक क्रमांक यावेळेस दुसरं कंप्लीट झालेलं आणि 26 धावा दाफलकावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. 26 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. 13.00च्या सरासरीनं धावा आपल्याला पाहायला जरूर मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 फायटर जेट ऑफ शिरगाव आपण पाहतोय. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती मयूर जाधवला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग पाहायला मिळतोय. 26 धावा दाफलकावरती आहे. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 26 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. 26 ऑन बोर्ड. 26 धावा. सव्वीस धावा दाफलकावरती 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. आज आपण पाहतोय षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती मयूर जाधव करताना 30 तर्रार गोलंदाजी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. यावेळी फटकाला जवाब ऑन साइडला टर्न केला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉलला पाठवलाय सीमा पार आलेला हा षटकार. 6. देखील रॉकिंग आणि अंपायर देखील आता मात्र रंगात आलेले आहेत. कारण की शेवटची मॅच आहे. मनोरंजन देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळणार आहे. तुझ्या मास्टर आपण देखील तयार राहा सज्ज व्हा. त्याच दरम्यान अंपायर आपण देखील सज्ज व्हायचे. कारण की शेवटची मॅच आहे. मेगा फायनल लढत बॉलिंग ट्रॅक वरती मयूर. यावेळेस फटका फसलाय की काय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रूला आलेले आहेत आणि आता मात्र चुकी घडणार नाहीये. एक तेरी तो एक मेरी. फलंदाज बॅक टू डकआउट. कुंदन बॅक. चुलाय 32 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 30 ऑन गोईंग आहे. अनिल खडके आता मात्र बॅटिंग साठी आलेले आहेत. पोलीस निरीक्षक आहेत. पोलीस दलात कार्यरत असलेले अनिलजी खडके साहेब इथे उपस्थित आहेत आणि इन ऍक्शन मध्ये आता मात्र खेळताना जरूर पाहायला मिळतील. 32 धावा दाफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. भरपूर असे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत या स्पर्धेसाठी. त्यांच्या देखील शुभेच्छा भरपूर आलेल्या आहेत. कारण की स्पर्धा लाजवाब दर्जेदार दमदार असं आयोजन स्पर्धेचं. बॅकफूट लॉन्च स्लाइस करण्यात आलाय आणि एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं दाफलक पोहोचेल तब्बल 33 या धावसंख्येवरती. 33 ऑन बोर्ड. 33 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती स्ट्राईक एंडला आपण आता पाहतोय उमेश पवार 40+ खेळाडू आहेत. लाजवाब बॅटिंग करत असतात आणि आता देखील चांगली बॅटिंग पूर्णपणे टीमची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. पाहणं फार गरजेचं राहील. कोण जिंकेल सामना. कुठल्या संघाला घरचा रस्ता पकडावा लागेल. कारण की ट्रॉफी नक्कीच नावावरती आहे परंतु प्रथम क्रमांकाचं टॅग हे मात्र कोणाच्या नावावरती राहील. एका बाजूला छावा टायटन्स तर दुसऱ्या बाजूला कल्पक रायझिंग स्टार्स हा संघ. यावेळेस ऑन साइडला पूल केला अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला मिड विकेट रिजन मध्ये. तिथे नक्कीच दुसऱ्या धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने दाफलकजम पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. 35 ऑन बोर्ड. 35 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय. 35 ऑन बोर्ड. 35 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. बॉलचा विचार केला 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 35 धावा दाफलकावरती जरूर आहेत. शेवटचे उर्वरित अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. मयूर जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळी मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. ऑन साइडला ढकलला. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा मानस नाही आहे.
36 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 36 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. बॉल तयार. मयूर जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड विकेट. मयूर जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो यावेळेस बॅकफुटला पंच केला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मधून फिल्डर आलेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट जरूर करण्यात आलेत. 37 धावा 38 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 38 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. 11 धावा मी तर म्हणेन 12 धावा इथे खर्च केलात मयूर जाधवने. एक षटकार आला त्यानंतर कमबॅक मी तर म्हणेन केलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक विकेट नक्कीच संपादित केली आहे आणि शेवटचं आणि अंतिम षटक यावेळेस घेऊन आलं बॉलिंग ट्रॅक वरती. तुकाराम मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अचानक प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव घेतलं जातं तुकाराम. हे नाव आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती. काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती. कौतुक करावं तितकं कमी आहे. 6 बॉल आणि 9 धाव्यांची गरज असताना तो सामना आपण पाहतोय. एका बाजूने संघाला जिंकून दिला तोच तुकाराम मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर देखील आपण पाहतोय मोठमोठे फलंदाज होते तरी देखील या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. तोच गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. हाफ टाकारा बॉल होता. फुल करायचा होता. आडवा पाटे खेळण्याचा प्रयत्न संधी होती परंतु एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल तब्बल 39 या धावसंख्येवरती. 39 धावफलकावरती पाहायला मिळतात. 39 ऑन बोर्ड. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. किती धावांवरती टीम मजल मारेल. कल्पक रायझिंग स्टार्स एका बाजूला आपण पाहतोय अंकुशजी भोसले साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला गणेशजी जगताप साहेबांचा संघ. हाफ टाकर बॉल स्लाइस करायचा होता. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. नशिबाची साथ मिळत असताना आणि यावेळीच बघता बघता आता मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धोपाटनं अशीच गत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये. इथं म्हणेन जर थ्रो केला नसता तर अशी चूक झाली नसती. कारण की बॉलर देखील बॉलर टाकल्यानंतर ऍक्शन केल्यानंतर त्वरित रेडी नसतो. ते अवघड असतं. त्यामुळेच इथे चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. हवेमध्ये बराच बॉल हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक स्वतः आलेत. थोडस जजमेंट चुकीची पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट आहेत. बराच यावेळेस लांब आपण पाहतोय उंचीवरती बॉल ट्रॅव्हल झाला होता. बराच काळ बॉल हवेमध्ये होता. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक पोहोचलाय 43 धावा. 43 ऑन बोर्ड. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. यावेळी सगळ्या वेगळ्या फटका लाजवाब. काय फटका बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिल कडके यांच्या बॅट मधून चौकार. काय लाजवाब डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. मनोरंजन फक्त पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य शरद भाऊ दारवे साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि या चौकाराने स्वागत करत असताना अनिल कडके यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक धमाकेदार चौकार. 4 यावेळेस उमेश पवार यांच्यासोबत डान्स आपण पाहिला. सन्मान्य शरदजी दारवे साहेब आपण या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तुकाराम आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले. धावफलक पोहोचले तब्बल 51 या आकड्यावरती. 51 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल जरूर पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. बरेचसे पाहुण्यांची मांदी मुख्य व्यासपीठावरती VIP टाईक्स वरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे.
1 गो आणि 51 धावा टीमची हाफ सेंचुरी कंप्लीट झाली. 51 धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल आहे. किती धावांवरती मजल मारेल ही टीम पाहणं गरजेचं आहे. हो यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल काय करते मैदानाच्या आतमध्ये. बघा प्रेशर देऊ नका पंचांचा निर्णय अंतिम असेल. बघा पंच निर्णय देतील विनंती असेल सहकार्य करा. बघा मागे व्हा बाकीच्याने मागे व्हा. बघा शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. पंचांशी वाद घालू नका कारण की पंचांचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो. दोन्ही पंच डिस्कस करतील. यस नो बॉल आलाय पंचांच्या माध्यमातून. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. नो बॉल आलाय. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये शरद भाऊ दारवे साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब आपण या. शरद साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. फ्री हिट पंचांचा हेलिकॉप्टर देखील ऑन आहे. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये. फ्री हिट उघडा डोळे पहा नीट. ऑन साइडला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि यस 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि 2 धावा मिळतील. धावफलकातून पोहोचेल तब्बल 54 या आकड्यावरती 55 धावांची आवश्यकता. येणारे 24 बॉल आणि 55 धावांची गरज. दुसरं सत्र चालू होतोय. येस बघा बघा येस विनंती असेल दोन्ही टीमला याची नोंद घ्या. कोणी या संघ जिंकला कोणी संघ परास्त झाला. आपण नक्कीच या डीजेचा आस्वाद घ्यायचा मॅच झाल्यानंतर लगेच कारण की ही आपली स्पर्धा आहे. आपल्यासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. त्यामुळे सगळ्यांनी या स्पर्धेचा नक्कीच आनंद घ्यायचा आहे. त्याशिवाय आपण बाहेर यायचं नाहीये याची नोंद घ्या. आयोजन कमिटीकडून नक्कीच निर्णय आलाय. पूर्णपणे आस्वाद घ्या नाचा नक्कीच जल्लोष करा सेलिब्रेशन करा. कोणी जिंकू दे कोणी हरू दे कारण की आपली स्पर्धा आहे. मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आहे. आपल्या गावाची ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. SPPL 2025 तर संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. बाहू देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला या मॅचला सुरुवात होईल. येणारे 24 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला कॅमेरामॅनला पाणी पोहोचवायचं आहे. टीम छावा टायटन्स या संघाला चांगली मॅच जरूर पाहायला मिळणार. चला मैदानात दाखल व्हा. चला अंशुल आणि टीम चला वेळ घेऊ नका. नक्कीच आपण जर पाहिलं तर गणेशजी जगताप यांच्या वतीनं बक्षिसांचा वर्ष आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लुटमारीची चान्स यावेळी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथं म्हणेन गणेश जगताप आपण जर पाहिलं तर चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे. मी तर म्हणेन याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपले अथर्व सुरवळ यांचे मित्र सन्माननीय आदरणीय अब्दुलजी शेख यांचं इथे आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अब्दुल या आपण आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांच्या माध्यमातून मॅच चालू आहे. 43 ओव्हर कंप्लीट झाली आणि 200 धावा त्यांचे कंप्लीट झालेले आहेत. 7 विकेट त्या संघाचे मात्र गेलेले आहेत. कुलदीप यादव काय गोलंदाजी करतात. हॅट्रिकची संधी आहे नक्कीच कुलदीप यादवला देखील आपण ऑन स्क्रीन एका बाजूला ती देखील मॅच पाहायला जरूर मिळते. 7 विकेट त्या समोरच्या संघाचे गेलेले आहेत. भारत पाकिस्तान ही मॅच पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जल्लोष होणार आहे.
आणि इथे देखील जल्लोष चालू आहे. SPPL थरार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची डोई याच दोहा या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खोड जिंकेला सामना कोण उचलणार ही नंबर 1 ची ट्रॉफी. चॅम्पियन संघ कोण ठरेल या स्पर्धेचा. शिव प्रतिष्ठान आयोजित शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2025 हे थरार तुमचं आमचं हक्काचं यावेळेस ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. दुसरा सत्र शेवटचं सत्र या स्पर्धेतील पाहायला मिळतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक एक डॅशिंग व्यक्तिमत्व डायनामिक हिरा युवकांच्या गळ्यातील ताबीज आणि प्रत्येकाच्या मुखातून आदराने घेतलेलं नाव म्हणजे सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एस अब्दुल आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तो देखील एक खेळाडू आहे उत्कृष्ट दर्जाचा त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत अब्दुल. एस ओ टू मॅच जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. येस मॅच ऑन. पहिला बॉल मंथन स्ट्राइक एंडला पहिला बॉल स्लोवर गतीचा बॉल पाहायला मिळतो. वाईट बॉल पंच सांगत असताना पहिलाच बॉल यावेळेस पंचाचे हात विमानासारखे आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान 30 सरार नाटवेक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतोय. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक धाव तर आता स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे. मंथन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक एंडला सागर इरमाली नॉन स्ट्राइक एंडला बॅटर. यावेळी काय फटकायला जवाब फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल आलेला 1 बाउन्स सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जगताप सहकारी बँक त्यांचे संचालक गणेशजी जगताप आहेत. यावेळेस देखील ऑन साइडला पूल केलाय. पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतात आणि फक्त राहतील धावत. बॉल चाललाय सीमा पार. अजून एक आलेला दमदार धमाकदार चौकार. आज नक्कीच टीमसाठी प्रोत्साहन करण्यासाठी ते देखील उपस्थित झालेली आहे. चेहऱ्यावरती ती देखील नक्कीच स्माइल कारण की तिचा संघ आपण पाहतोय खेळतो इन ऍक्शन मध्ये. जेव्हा जेव्हा आपला संघ खेळत असतो चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल असते एक वेगळी ऊर्जा असते आणि मनामध्ये आपण पाहतो खेळताना प्रश्नचिन्ह देखील असतो. पूर्णपणे प्रेशर असतो. इमोशन्स मी सातत्याने म्हणत असतो इमोशनचा खेळ म्हणजे क्रिकेट. एका क्षणावरती तो असा खेळ की एका क्षणावरती हसवतो तर दुसऱ्या क्षणावरती तो रडवतो तो म्हणजे क्रिकेट. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती मंथन आलेत. सागर इरमाली यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहेत. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हे क्रिकेट आहे. पहिल्या बॉलवरती वाईड आलं त्यानंतर बॅक टू बॅक चौकार आले आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 9 ऑन बोर्ड. 4 बॉलचा केस समाप्त झालाय. 9 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल मंथन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट आम ओव्हर द विकेट. ओहो यावेळेस हाफ टॅकर बॉल होता. शॉर्ट ऑन पुल करायचा होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅट अँड बॉलचा काही एक यावेळी संपर्क होत नाहीये. जणू काही वेगावरती स्वार असलेला गोलंदाज गोलंदाजी करतोय की काय. सागरला देखील या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं आणि डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल मंटू गो लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओहो यावेळेस आपण पाहतो मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक एकदा मिळेल. धावफलक पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि 10 धावा धावफलकावरती येणारे 18 बॉल आणि 45 धावांची अजून आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 15.00 सरासरीने धावा बनवाव्या लागतील. हे एव्हरेज आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट येणारे 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता.
यस मॅच ऑन म्हणून एकदा आपण पाहतोय येणारे आता मात्र 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. आज खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने आपलं नाव लौकिक केलं. रवी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. काय गोलंदाजी पाहिली आहे. रवी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. सागर आहे पहिल्याच बॉल वरती बिरकावून दिलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा चौकार 4. या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती वेलकम टू द ग्राउंड असं स्वागत करत असताना बॅटिंग करत असताना सागर इरमाले आपण पाहिलं. यावेळेस पूर्णपणे दमखम दाखवत असताना बॅटिंग मध्ये सागरला आपण पाहतो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दुसरा बॉल यावेळेस चौफेर बाजूला बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम से पंगा लिया है तो देखते किसमें कितना दम. ठोक दीजिए चौका. नक्कीच यावेळेस दुसऱ्या बाजूने देखील कॅश प्राइज आलंय. कल्पक रायझिंग स्टार्स या संघासाठी कुठल्या गोलंदाजाने जर विकेट संपादित केली, विकेट हॅट्रिक, तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज हेमंतजी पाटील यांच्या वतीने नक्कीच आलंय. कॅश प्राइजची लुटमार जरूर पाहायला मिळते कारण की आपली स्पर्धा आहे शिरगाव परिसर प्रीमियर लीग. आणि यावेळेस मैदानात घडलंय काय, बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. धक्का लागत असताना महत्वाची विकेट, वाघाची शिकार, सागर इरमाली बॅक टू डकआउट. बस क्रिकेट येते तेव्हा नाराजगी पाहायला मिळते. इमोशनचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आता मात्र समीकरण उर्वरित येणारे 15 बॉल आणि 37 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 37 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल हे समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर, मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहुल आलेत. राहुल सावंत बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती पूर्णपणे आता मात्र त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे या मॅचची. बॉल होती नेक्स्ट बॉल. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय. आल्या आल्या इथे मात्र स्वागत करत असताना स्वागत नाही करोगे हमारा खेळते हुए षटकार, सिक्सर. गणेशजी जगताप यांच्या वतीने देखील आपण पाहतोय चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळतोय. मगाची म्हटलं आपण पाहिलं विकेट होती तेव्हा चेहऱ्यावरती नाराजगी होती, परंतु आता स्मित हास्य करत असताना जसं आपण पाहतोय कमळ फुलतं ना तसंच यावरती चेहऱ्यावरती आपण पाहतोय इथे मात्र पूर्णपणे फुलत असताना. पुन्हा एकदा बॉल होती नेक्स्ट बॉल. पाचवी डिगेज पाहायला मिळते. संधी आहे, संधी आहे. व्हॉट अ कॅच. आता मात्र परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज बॅक टू डकआउट. बॅक ते नक्कीच ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. छोटे खेळाडू देखील पूर्णपणे मजा घेतात. छोटे किलबिल प्रेक्षक आहेत ते देखील नाचतात. ऑन स्क्रीन आपण नक्कीच पाहतोय त्यांना. भरपूर असे प्रेक्षक वर्ग आपल्याला आज जरूर पाहायला मिळतात कारण की क्रिकेट सर्वांचा आवडतीचा खेळ आहे आणि शिरकाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी. पुरेशी एकदा बॉल तयार. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. यावेळी सॉफ्ट टॅकर बॉल होता, फुल करायचा होता आणि
लाईक बाईकच्या स्वरूपात नक्कीच ही एक धाव ऍड करण्यात येईल. अंपायर देखील सांगत असताना विष्णू शिंदे सर, सनी बोईर सर, या ऑफिशियल पंच आपण पाहतोय. ओव्हर कंप्लीट झाली आहे. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि धावफलक जो पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये देखील 2 ओव्हर नंतर 26 ही धावसंख्या होती आणि एक धाव फक्त कमी या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा आता मात्र धावफलकावरती आहेत. उर्वरित जर विचार केला येणारे 12 बॉल आणि गरज असेल अजूनही 30 धावांची. 15.00च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. हाय व्होल्टेज मॅच रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल? एका बाजूला कल्पक रायझिंग स्टार्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चावा टायटन. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग करू नका, वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करा. भरपूर वेळ झालेला आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील इथे पार पडणार. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत कुंदन भोसले. ओड नंबर 3, षटक क्रमांक 30. येणारे 12 बॉल 30 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 30 रनों की जरूरत, 15 गेंदे शेष, 12 गेंदे शेष. $215 वरती 7 विकेट गेलेले आहेत पाकिस्तान संघाचे देखील. पाकिस्तान बनाम इंडिया ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. भारत विपक्ष पाकिस्तान आणि इथे देखील आपण पाहतोय SPPL चा थरार आपल्याला पाहायला मिळतो या मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. पहिला बॉल कुंदन भोसले. पहिला बॉल यावेळी स्लोवर गतीचा बॉल होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धार राहतोय फक्त आणि फक्त धावत. बॉलला इथे मात्र पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. आपण पाहतोय पुन्हा एकदा चेहऱ्यावरती स्माईल आली आहे गणेश दादांच्या. काय स्मित हास्य आहे पूर्णपणे आपण पाहतोय. स्माईल आहे आणि एक स्माइली व्यक्तिमत्व सातत्य आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हास्य सातत्य त्यांच्या चेहऱ्यावरती जरूर असतं. जेव्हा जेव्हा क्रिकेट असतं प्रथमतः गणेश दादा जगताप हे नाव घेतलं जातं आणि आज देखील त्यांचा संघ इन मध्ये. ओहो, यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन होता, क्षेत्ररक्षक होते परंतु इथे चुकी घडत असताना स्ट्रेट इनटू दी बास्केट, धक्का लागत असताना फलंदाज बाद. क्या बात है, क्या बात है. आ किसमें कितना है दम, देखिए जरा कोण जिंकेला सामना, कोणामध्ये किती दम आहे ते थोड्याच वेळात आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. समीकरण आता उर्वरित राहिलाय. येणारे 10 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. यस, ऑन स्क्रीन आपण पाहतोय 2 चिमुकले आपण पाहतोय पूर्णपणे दिसतात. आज एन्जॉय करतात. SPPL चा थरार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतात. छोटे किलबुले हात दाखवतात ते देखील दिसतात. यस, आज आपण पाहतोय बॉल बॉय आपले व्हॉलंटियर त्याने देखील खूप मदत केली बॉल आणण्यासाठी. छोटे आपले चिल्लर पार्टी त्यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच तुमचं देखील. कुंदन भोसले बॉलिंग ट्रॅकवरती आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय यावेळेस सतीश शेजवळ यावेळेस आलेत. न्यू बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग आपण आता चेंज केलेली जरूर पाहायला मिळते. मिड विकेटला एक फिल्डर आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने एक फिल्डर आहे. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट करायचा होता ऑन साईडला, पाहावं लागेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. दुसऱ्या धावाचा कॉल नाही आहे, एकच धाव मिळेल. शांत संयमाचा खेळ मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. यस, अंपायर सांगत असताना यावेळेस स्टम्पच्या वरून अगदी बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव मिळेल बाईकच्या स्वरूपात. थँक्यू सो मच. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. समीकरण उर्वरित येणारे 9 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल ऑफ द आर्ट. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी काय फटकाय. क्षेत्ररक्षक आहेत बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. गेंद आई लॉट में उसको भेज दिया, पार्किंग लॉट में मिलती हुई 6 रन, 6.
धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज संदीप लिंबोर यांच्या वतीने असेल. यावेळेस पाहावं लागेल. पंच सांगत असताना पंचांचे दोन्ही हात इथे समांतर धावा मिळाले. त्यानंतर व्हाईट बॉल आलाय. समीकरण बदलते. आता मात्र समीकरण उर्वरित येणारे 8 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतो यावेळेस संपूर्ण प्रेक्षक जरूर पाहायला मिळतात. भरपूर असे प्रेक्षक वर्ग आहेत. जीवन भोईर तिथे आहेत, मयूर दिवेकर, इम्रान शेख हे ऑन स्क्रीन आपल्याला जरूर पाहायला मिळतात. डान्सिंग द डाऊन फटका खेळायचा होता. पाहावं लागेल. लाऊड अपील आणि यस धक्का लागत असताना फुटवर्कचा इस्तेमाल करायचा होता, पावलांचा वापर करायचा होता, परंतु त्याच पावलाने माघारी परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज बाद. मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होतोय. मयूर जाधव आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि यस नुकतंच आपण पाहतोय 8 विकेट आपण पाहतोय पाकिस्तान या संघाचे नक्कीच गेलेले आहेत. (222) वरती 8 विकेट पाकिस्तान संघाचे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला धुवाधार बॅटिंग भारतीय संघाची जरूर पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. येणारे आपण पाहतोय आता मात्र उर्वरित आहेत. 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चेहऱ्यावरती आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण आहे. गणेशजी जगताप एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अंकुशजी भोसले. कोण जिंकेल सामना? बिग फाट बॅटल. बॅकफुट पंच केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव जरूर कंप्लीट होतीये आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर या मॅच मध्ये काय बदल होईल, कोण घडेल या मॅचचा सिकंदर, काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळते आणि जो जिका वही सिकंदर अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? येणारे 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 17 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. 6 गेंदे शेष और 17 रनों की जरूरत. शाम का मुकाबला बेहतरीन मैच होता हुआ. कौन जीतेगा ये मैच? एक बनाम फाइट करते हुए कल्पक राइजिंग स्टार्स, उसके बनाम फाइट करते हुए टीम चावा टायटन्स. प्रेक्षक वर्ग आपण भरपूर आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. प्रेक्षकांचा आनंद घेणारा यावेळेस अथर्व टायगर्स आपण पाहतो. इथे मात्र ऑन स्क्रीन पाहायला मिळते. संघ परास्त झाला परंतु काही हरकत नाही. या नेक्स्ट सीझनला तुम्ही देखील भरपूर मेहनत करा, कमबॅक करा. नक्कीच 3 जर षटकार आले तर संतोषजी राठोड यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. रोख पारितोषिक आहे. कॅश प्राइजची भरमार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण की शिरगाव म्हटलं तर श्रीमंत असं गाव आहे आणि त्या श्रीमंत असं गावामधील श्रीमंत व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. VIP डाईस वरती आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइजची भरमार आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल खडके साहेब आहेत. पहिला बॉल. ओहो, यावेळेस कोलवटपाचा बॉल पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्याचा कॉल नाहीये. एका धाब्यावरती समाधान मानावं लागते. आता समीकरण बदललंय. येणारे 5 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण बॉल यावेळेस. या बॉलवरती चौकार किंवा षटकाराला मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला जरूर मिळणार आहे. 5 बॉल 16 धावांची आवश्यकता. कल्पक रायझिंग स्टार्स का चावा टायटन्स. अजूनही या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही. चित्र स्पष्ट झालेलं नाही. नेक्स्ट बॉल. हाफ टॅकर बॉल भिरकावून दिलाय. फिल्डर आहेत आणि यावेळी झेल टिपली गेली आहे. व्हॉट अ कॅच. इथे मात्र उत्कृष्ट झेल टिपली गेली आहे. धक्का लागत असताना फलंदाज बॅक टू डकआउट. बाद. आहेत विकेट आहे. प्रेक्षक देखील तिथे पूर्णपणे उपस्थित आहेत. यस पूर्णपणे सांगतात विकेट आहे. यस आउट आहे. अंपायर देखील आहेत तिथे. बघा व्हाईट लाईन 6 आहे मित्रांनो. व्हाईट लाईन 6 आहे. त्याच्या आतमध्ये कॅच पकडले असेल तर आउट आहे. आतमध्ये आउट आहे. यस अंपायर तिथे
प्रेक्षक खऱ्या अर्थाने तिथे आहेत आणि लाईनच्या आतमध्ये कॅश तिथे टिपली गेली आहे. चला वादविवाद घालू नका, मागे या. विरोधी असेल टीम छावा टायटन, चला बसून घ्या. आपण प्रेक्षक खऱ्या अर्थाने प्रेक्षक राज्यात देवासमान ते देखील असतात. बघा विनंती असेल बाहेरून कोणी बोलू नका, फक्त प्रेक्षक जे काय निर्णय असेल ते आपण फायनल द्या. बघा छावा टायटन्स गणेशजी जगताप टीम, आपल्या टीमला सांगा थोडंसं मागे बसून घ्या. आम्ही चेक देखील करू, कारण की महत्वाची मॅच आम्हाला देखील माहिती आहे आणि प्रेक्षक देखील आहेत तिथे. येस आउट आहे, फलंदाज बाद असेल. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतात खऱ्या अर्थानं. येस ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात खऱ्या अर्थानं. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून येस आपण चेक करू शकतात. रिप्ले देखील आपण पाहू शकतात. ऑन स्क्रीन पाहायला जरूर मिळतोय. वॉटर फिल्डिंग काय झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद असेल, समीकरण चेंज. समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतो. न्यू बॅटर अनिकेत धारवे आलेत, त्यांची पिताश्री आपण पाहतोय आज आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि हा सामना जर अनिकेत दारवेने जिंकवला ना तर रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज शरदजी दारवे यांच्या वतीने नक्कीच पाहायला मिळणार आहे. नक्कीच कॅश प्राइजची भरमार आपल्याला जरूर पाहायला मिळते. महत्वपूर्ण मॅच आहे. यस बॉलत येणारे 4 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. ओ क्या बात है, क्या बात है, मी लेट है पण थेट है. वाह क्या बात है, षटकार. का बॅटिंग आहे. 3 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये आता कहाणी में ट्विस्ट आहे. लेट आला पण थेट आला. सामना जिंकला ना तर गणेशजी जगताप यांच्या वतीने देखील अनिकेत धारवेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि संतोषजी राठोड यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टोटल 2-1-1 टोटल 4000 रुपयाचं कॅश प्राइज अनिकेत धारवे ह्याच्यासाठी आहे. आणि सामना जिंकला तर टीम साठी वेगळे 2500 रुपयेचं कॅश प्राइज गणेशजी जगताप यांच्या वतीने आहे. आणि याच दरम्यान इम्रान शेख असेल, विकासभाई पाल आणि लकी परिडा त्यांच्या वतीने, जीवन भोईर यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज अनिकेत धारवे यांच्यासाठी असेल. व्हीपी ग्रुप अर्थातच विकासभाई पाल यांच्या माध्यमातून हे देखील कॅश प्राइज आहे. ओमकारजी सुरवाळ यांच्या वतीने देखील कॅश प्राइज आहे. आज सर्व कॅश प्राइज भरपूर लूट आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता आहे. हॅलो हॅलो कल्पक रायझिंग स्टार जर ही मॅच जिंकली तर महेश साबळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता आहे. कुणालजी कांबळे यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज अनिकेत धारवे याच्यासाठी लागलेला आहे. ओहो यावेळी सलंग विथ कार्पेट फटका सजवलाय. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. मिसफील्ड झालाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. आता मात्र चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळीने 2 धावा कंप्लीट. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 2 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. आज मी तर म्हणेन बंटी लेट आलाय पण आय एम ग्रेट असं सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये चेहऱ्यावरती स्माइल. एका बाजूला शरदजी दारवे साहेब यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे तर दुसऱ्या बाजूला गणेशजी जगताप यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल आहे. 2 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता आहे. आज जर सामना अनिकेतने जिंकवला ना तर उद्या प्रत्येक नाक्यावरती अनिकेत हे नाव मात्र लौकिक होणार आहे. 2 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 गेंदे शेष और 8 रनों की जरूरत है मैच के बीचों बीच. बेहतरीन बल्लेबाजी होती हुआ है. SPPL 2025 से तरार कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन. महत्वपूर्ण बॉल
आहा, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅच स्टँडिंगला चेंडू आदळतोय की काय? आणि यस, आता मात्र 2 धावा कंप्लीट. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय मॅच आहे, नक्कीच यासाठी केला होता 8 तास तो क्षण आपल्या समोर आहे. आणि कशी फायनल व्हावी, तर अशी फायनल व्हावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता आहे. 2000 रुपयाचा कॅश प्राइज जर सामना जिंकवला अनिकेत दारवेनी तर गणेशजी जगताप यांच्या वतीनं. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. प्रेशर 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 मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर. साहेबांच्या देखील चेहऱ्यावरती स्माइल आहे, कारण की फायनल कशी व्हावी तर अशी व्हावी. चला स्पीडअप करा, विनंती असेल, वेळ घेऊ नका. योगीजी पुंडे यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अनिकेत साठी. चला स्पीडअप करा, चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 1 बॉल 6 धाव्यांची. सामना संपवायचा आहे. खेळाडूंना विनंती आहे, पटापट उर्वरित शेवटचा अंतिम चेंडू टाकायचा आहे. काटेकी टक्कर, काटेकी टक्कर. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत या मॅच साठी, या स्पर्धेसाठी, आणि साहेबांसाठी नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर असं म्हटलं जातं ना, वो चाय पीने में का मजा जिसमें शक्कर ना हो, वो मैच देखने में का मजा जिसमें टक्कर ना हो. 6 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा, जो फिल्डर आपण सेट केलाय तो जर हल्ला बॉल टाकण्याच्या आधी तर तो नो घोषित केला जाईल याची नोंद घ्या. बघा, विनंती असेल, हे नियम आहे क्रिकेटचं. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर पूर्णपणे आपण पाहतोय प्रेशर निर्माण करण्याची एक टेक्निक आहे, आणि तेच इथे मात्र टेक्निक वापरण्यात आलेली आहे. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता आहे. जोरदार टाळ्या. 1 बॉल 6 धावा. ओहो, यावेळी सामना जिंकलाय, सामना फिनिश झालाय आणि चॅम्पियन संघ ठरलाय. कल्पक रायझिंग स्टार अंकुश भोसले यांचा संघ चैंपियन. यू आर द चैंपियन. तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सामना जिंकलाय टीम कल्पक रायझिंग स्टार.